मित्रांनो, शाळेत विद्यार्थीच स्वतः पिण्याचं पाणी भरत आहेत, असं तुम्ही कधी पाहिलं आहे का? अशी कुठं बातमी वाचली आहे का? कदाचित शाळेच्या आवारात नळ असेल तर पिंप भरून ठेवणे, रांजण भरून ठेवणे, माठ भरून ठेवणे, अशी कामं विद्यार्थी करत असावेत. शक्यतो अशी कामं शिपाईच करतात. परंतु भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील भोर महाड या राष्ट्रीय महामार्गावरील हिरडोशी या गावातील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयात पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे विद्यार्थी स्वतःच घागर असेल, कळशी असेल, हंडा असेल, बादली असेल, जे काही आहे ते घेऊन जातात सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आणि तिथून पाणी घेऊन येतात, पिण्याचं पाणी घेऊन येतात. आता अडचण अशी आहे की ह्या विद्यालयाला पिण्याचं पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही आहेत आणि गावाची जी सार्वजनिक विहीर आहे त्या विहिरीत पुरेसा पाणीसाठा होत नाही. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांनी पाणी पुरत नसल्यामुळे या विद्यालयाला पाणीच बंद केलेलं आहे. आता समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय हे अनुदानित किंवा विना अनुदानित आहे ह्याबद्दल आपल्याकडे काही माहिती नाही. परंतु ह्या शाळेतील 5वी ते 10वीपर्यंतचे जे वर्ग आहेत, म्हणजे एक एक जरी तुकडी आपण ग्राह्य मानली आणि प्रत्येक तुकडीत सरासरी 40 ते 50 विद्यार्थी जरी धरले तरी 40 गुणिले 5वी 6वी 7वी 8वी 9वी 40 गुणिले 5 200 विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी शिकवणारे जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, इतर जो इतर जे त्यांचे कर्मचारी आहेत, या सगळ्यांची मिळून संख्या साधारण 200-250पर्यंत जात असावी. 230 240 250. आणि ह्या लोकांना तिथे पोषण आहार शिजवणे, पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृहासाठी पाणी हे कुठून आणायचं? बरं, हे जे समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय आहे त्यांनी स्वतःच्या पाण्याची काही व्यवस्था करायला हवी होती. एखादी हातपंप घेतला आहे, एखादी बोर घेतली आहे, कूपनलिका असेल तिला पंप बसवला आहे, पाणी स्वच्छ टाकीमध्ये साठवलं आहे, त्याला नळ किंवा तोट्या स्थापित केल्यात, तर विद्यार्थ्यांवर ही पाणी दूरवरून आणायची वेळ आली नसती. आता विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचा वेळ या पाणी आणण्याच्या कामी खर्च करावा लागतो. कधी तू जा, कधी मी जा, कधी ते 2 विद्यार्थी, कधी हे 2 विद्यार्थी, अशा प्रकारचं हे काम होतं. आणि इथे जे 5वी ते 10वीचे जे वर्ग भरतात त्यासाठी परिसरातील वारवंड, वेणुपुरी, कोंढरी, शिरगाव, कारुंगण, शेळीम येथून विद्यार्थी येतात. आता विद्यार्थ्यांना हे पाणी आणायला जावं लागतं, कारण ग्रामस्थ म्हणतात जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्यालाच पुरेसं पाणी नाही, ते आम्हालाच पुरत नाही, मग आम्ही विद्यार्थ्यांना कुठून देणार? अरे पण विद्यार्थ्यांनी मग काय स्वतःची 1 लिटरची अर्धा लिटरची बाटलीच भरून आणावी असं आहे का? आधीच त्यांच्याकडे वह्या पुस्तकांचं ओझं, जेवणाचा डबा, कंपास हे साहित्य असतं. आता ऊन आहे, छत्री असेल किंवा टोपी असेल, रुमाल असेल, हे सगळं घेऊन विद्यार्थी येतात. कशा परिस्थितीत ते शिकतात? वाड्या वस्तीवरून शाळेपर्यंत पोहोचायला त्यांना किती अंतर चालावं लागतं? ह्या सगळ्याचा आपण विचार करायला हवा. त्या गावाने मानवतेच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना प्राधान्याने पिण्याचं पाणी तरी उपलब्ध करून द्यायला हवं असं मला वाटतं. आता मागील काही महिने या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांनी पाणी आणल्यानंतरच पोषण आहार शिजवला जातो व विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध होतं, अशा काही बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आहे. आता भोर महाड हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे, कारण भोर हे पुणे जिल्ह्यातला एक तालुका आहे आणि भोर वरंधा घाटातून खाली महाडला म्हणजे कोकणात उतरायला ही एक वेगळी वाट आहे. परंतु ह्या मार्गाचं दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे आणि या रस्त्यावर कोंढरी या परिसरातील या गावातील एका शेतकऱ्याच्या खाजगी विंधन विहिरीतून विद्यार्थी हे पिण्याचं पाणी भरतात. आता विद्यार्थ्यांना कावड उचलता येते का नाही मला माहिती नाही, पण हंडा, कळशी किंवा जी काही छोटी कावड असेल, घागर असेल, ते भरून विद्यार्थी आपल्या शाळेत घेऊन जातात. परंतु ह्या
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे, धोकादायक वळणं आहेत आणि या वाटेवरून चालत असताना विद्यार्थ्यांचा अपघात होऊ नये याची काळजी शाळेनं घ्यायला हवी. आणि धोकादायक वळणांमुळे सुद्धा विद्यार्थी पाण्याचा हंडा कळशी डोक्यावर घेऊन चालतात, तेव्हा त्यांनीही थोडंसं लक्ष देऊन हे पाणी आणण्याचं वाहण्याचं काम करावं असं मला त्यांना सुचवावं असं वाटत आहे. विद्यार्थी धोका पत्करून हे पाणी आणायचं काम करतायत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा शैक्षणिक वेळ याच्यात वाया जातो आहे, याबद्दल मलाही तळमळ आहे, मलाही हळहळ व्यक्त करावीशी वाटत आहे. मी नाराज आहे या बद्दल आणि विद्यार्थ्यांना काही दुखापत होऊ नये, इजापत होऊ नये म्हणून मला भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची. उन्हाळ्याचे दिवस आहेत, सूर्य डोक्यावर तळपतोय, उन्हाचा पारा वाढतोय, सडक असेल, मातीचा रस्ता असेल, पाय भाजतायत आणि या उन्हाच्या तडाख्यात पाणी वाहणं, पाण्यासाठी जाणं हे खरोखरच अक्षरशः हृदय पिळवटणारं असं आहे आणि हे आपण सगळ्यांनी टाळायला हवं. आता या गावाला पाणीपुरवठा नसल्यामुळे रोटरी क्लब ऑफ भोर राजगडच्या हॅप्पी स्कूल प्रकल्पाअंतर्गत विद्यालयात पाण्याची सोय करण्यात येणार आहे. आणि नीरा देवधर जे धरण आहे भोर वेल्हा ह्या दोन्ही तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात, तर त्या नीरा देवधर धरणात पाण्याची जी जलवाहिनी आहे त्या जलवाहिनी पंपद्वारे पाणी विद्यालयाच्या आवारापर्यंत आणण्याचं नियोजन करण्यात येत आहे. आणि याच्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे जिल्हा परिषदेकडे किंवा जी काही यंत्रणा आहे, आणि ती मंजूर होताच ताबडतोब याचं काम सुरू होईल असं संबंधित शैक्षणिक संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. तर हिरडोशी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना पाणी भरावं लागतं. या दुःखद म्हणण्यापेक्षा वेदनादायी आणि अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये. विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी येतात आणि त्यांनी शिकण्याचंच काम करावं, मैदानावर खेळ खेळावेत, फिजिकल ट्रेनिंग असेल, व्यायाम असेल, कवायत असेल ती करावी, मनमुराद बागडावं, बागकाम करावं, मैदानावरील कचरा, केर कचरा, काडी कचरा, खडे असतील, दगड असेल ते उचलून टाकावेत. महाविद्यालयाची जर बाग असेल, शेती असेल तर शेती फुलवावी, फुलझाडे असतील त्यांना पाणी द्यावं, खत द्यावं, सावली असेल सावलीमध्ये जेवणाचा डबा खावा, पाणी प्यावं, खेळावं. शाळेच्या आवारात केर कचरा असेल, पालापाचोळा असेल तो गोळा करावा, जाळावा आणि मुलांनी बागडावं. असं प्रकारचं जीवन मुलांच्या वाट्याला यावं असं मला वाटतं. आता 5वी ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत, 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेष तयारी करावी लागते, 12वीच्या विद्यार्थ्यांना करावी लागते, विद्यार्थिनींना करावी लागते. ही ग्रामीण भागातील खेड्यातील मुलं आहेत, यांना कष्टाची सवय नाही असं नाही. कष्ट ते करतात, ते घरी कष्ट करतात, ते रानात कष्ट करतात, शेतीत कष्ट करतात, आईसोबत वडिलांसोबत राबतात. मुली डोक्यावर घरी पाण्याचे हंडे आणतात, कळशी आणतात, स्वयंपाकाला आईला मदत करतात, गुरांचा चारापाणी करतात, शेणखोर करतात. घरातील मुलं वडिलांच्या बरोबरीनं, भावाच्या बरोबरीनं धारा काढतात, दूध घालायला जातात. त्यामुळे शेतात राबणाऱ्या ह्या मुलांना कष्टाची जाणीव नाही असं नाही, कष्टाची सवय नाही असं नाही, पण म्हणून त्यांच्या डोक्यावर हंडा द्यायचा, कळशी द्यायची हे मला पटत नाही. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आहे, शैक्षणिक जीवन आहे, बागडण्याचे आनंदाचे दिवस आहेत त्यांचे बालपणातील. हे दिवस पुन्हा येत नाही, तेव्हा त्यांना अशा पाण्याच्या कामाला ह्या समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयाच्या जे काही विश्वस्त मंडळ आहे त्यांनी नेमू नये, लवकरात लवकर पाण्याची सोय करावी अशी माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. मित्रांनो, या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. असे काही प्रकार तुमच्या पाहण्यात आले असतील, वाचण्यात आले असतील तर ते थांबवण्यासाठी प्रयत्न करा, तुमचा सहभाग नोंदवा आणि माझे असे व्हिडिओ, असे रील पाहण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा अनवट वाट हा जो चॅनल आहे यूट्यूब चॅनल, त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांपर्यंत माझे व्हिडिओ रील पोचवा आणि त्यांनाही या अनवट वाटेवरचे वाटसरू वारकरी प्रवासी होण्यासाठी निरोप द्या, प्रोत्साहन द्या. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. असेच माझ्याशी जोडलेले राहा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.